राजेंना खूप चांगली गोलंदाजी केली. फक्त एक धाव खर्च केले. पॉवर प्लेच्या षटकामध्ये राजेंना आग ओकणारी गोलंदाजी केल्या. प्रत्येक चेंडू टिचून गोलंदाजी केल्या. भेदक मारा, तिखट मारा, जखडून ठेवले, बांधून ठेवले अक्षरशः या पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये. षटक क्रमांक 1 संपलंय आणि एका षटकाच्या समाप्तीनंतर टीमची टोटल धावसंख्या बिनबाद 1 डीजे. डाव्या एष्टीवरतून गोलंदाजी करण्यासाठी सज्ज झाला. स्ट्राईकसाठी फलंदाज दुधारी तलवार या ठिकाणी. सीधी तरह से घी नहीं निकलता तो उंगली टेढ़ी करनी चाहिए, लेकिन यहाँ पे अगदी जर का आपण पाहिलं ना, उंगली या ठिकाणी टेढ़ी करण्याचा प्रयत्न केला होता फलंदाजांना, परंतु इथून चेंडू देखील आलाय. डॉट बॉलची मात्र इथे झाले सांगता. धावांचा इथे पाठलाग करावा, धावांचा डोंगर इथे उभारावा लागेल. फक्त एक धाव पहिल्या षटकात आली. प्रथमच या ठिकाणी नाईट रजनी शृंखला खेळत असताना आपण पाहतोय. अगदी शेलो टीमला सिंगल फाय डबलचा प्रयत्न, खराब फिल्डिंग, फंबाल झालाय. गच्चाल क्षेत्राक्षण म्हणावं लागेल. रन्स मिळतील 2. इथून चेंडूला उचलणार फेकणार, चेंडूला कॅरी करायचं होतं, तत्पूर्वी मात्र रन्स मिळाले 2. क्रिकेटमध्ये संघर्ष हा खूप मोठा इम्पॉर्टंट पार्ट असतो. याच्यासाठी प्रयत्न एवढा मोठा करा ना की परमेश्वराला देखील देणं भाग पडेल. इथे सध्याच्या घडला संघर्ष करावा लागतोय. मैदानाच्या आतमध्ये टीम शेलू संघाला 2 रन्स मिळाल्यात. 2 धाव्याने टीमची टोटल धावसंख्या 3 अंकावरती. 3 धावा. इथे ऑफ स्टंपला चेंडू, गुड लेंथला चेंडूला हाताल लेंथ लाईन पहा. सुरेख गोलंदाजी, सुरेख डिलिव्हरी. डॉट तुमचे सांगता. भेदक मारा इथून पुन्हा एकदा. जशा स्वरूपाचं आपण पहिले षटक पाहिलं ना राजेंचं, तशा स्वरूपाची गोलंदाजी जयेश देखील करतोय या शेलो टीमच्या विरोधात. अतिशय चांगली गोलंदाजी. वारंवार जोरदार बॅट हवेत फिरवतोय, परंतु बॅट आणि बॉलचा योग्य संपर्क जुळताना दिसत नाही. रनआउटची संधी. अति घाई, संकटात दोन्ही गाड्या एकाच पटरीवरती होत्या. इथे ऍक्सिडेंट मात्र नक्कीच झालाय. विकेट क्रमांक गमावलाय 2. बॅक टू द डगआउट. फलंदाज होईल बाद. शकला नाही. जास्तीत जास्त डॉट पर्सेंटेज केला, डॉट बॉल जास्तीत जास्त खेळला आणि ती टीमची टोटल धावसंख्या. दुसरी षटक प्रगतीपथावरती असताना 1.4 चेंडूचा खेळ संपलाय. 4 धावा एकंदरीत स्कोअर कार्ड वरती. बॉलर्स तयार झाला. गोलंदाज पुन्हा एकदा जयेश. मोठा फटका, जोरदार स्ट्रोक, स्ट्रेट ड्राईव्ह खेळण्याचा प्रयत्न. दोन्ही क्षेत्राच्या मधोमध चेंडू जाऊन पडतोय. सिंगलला डबल मध्ये प्राधान्य द्यायचं होतं, परंतु एका धावेवरती रोखलंय धनंजयनं. सिंगलनं टीमची टोटल धावसंख्या 5 अंकावरती. आयुष्यात आणि या क्रिकेटच्या खेळात जोखीम पत्करा मित्रांनो. जिंकलात तर नक्कीच नेतृत्व कराल आणि हरलात
तर मात्र नक्की तुम्ही दुसऱ्यांना मार्गदर्शन कराल. परंतु या ठिकाणी सध्याच्या घडला टीम खूप अडचणीमध्ये या टीम शेलू इथे संघर्ष करावा लागेल. संघर्ष करा, संघर्ष करा, संघर्ष केल्याने तुम्हाला यश मिळणार आहे. प्रत्येक चेंडूवरती तुम्हाला धावा उभारणं खूप गरजेचं आहे. प्रत्येक चेंडूला तुम्हाला इथे कमीत कमी धावा येणं खूप गरजेचं. कमीत कमी या अगदी जर आपण पाहिलं तर बाणसोली टीमच्या विरोधात ना एक 35-40 धावांचं तुम्हाला टार्गेट सेट करावं लागेल. ती रणनीती तुम्हाला आखावी लागेल, ती धावसंख्या तुम्हाला उभारावी लागेल. इथून एक चांगला गेम तुम्हाला करावा लागेल, एक माइंडसेट रणनीती इथून आखावी लागेल टीम शेलू संघाला. प्रयत्न करतोय, प्रयत्नांना अपयश येतोय, टोकडं ठरतायत प्रयत्न. पंताचा षटक क्रमांक 2 संपल्याचा इशारा. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 5 धावा, अगदी 2 च्या सरासरीनं अवघ्या 5 धावा. काय जबरदस्त गोलंदाजी, भेदक मारा, तिखट मारा, पूर्ण या ठिकाणी आमच्यापर्यंत आपण पोचवायचं की सेकंड मॅच कोणाची आहे ते सांगा. नक्कीच आम्ही या ठिकाणी अनाउन्समेंट करू. अगदी 2 षटकाच्या समाप्तीनंतर टीमची टोटल धावसंख्या 5 धावा. षटक क्रमांक 3 घेऊन आलाय गोलंदाज या ठिकाणी करण. बॉलिंग ट्रॅकवरती संजयनगर एंड कडनं बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज सज्ज झालाय करण. हा गोलंदाज 7-8 पावलांचा रनअप घेऊन गोलंदाज सज्जा. इथे मोठा फटका, घुटना टेक केल्याचं होतं, फटका फसलाय की काय, परंतु डीप मिड विकेट वरतून चेंडू खाली क्षेत्ररक्षक तैनात झाला. सिंगलला डबल मध्ये तब्दील केलंय. धनंजयला इथे जास्तीत जास्त स्ट्राईक घेऊन खेळावं लागेल. मोठ्या फटक्यांची दरकार या ठिकाणी असणार आहे. मोठे फटके मात्र नक्कीच या ठिकाणी मारावे लागतील. रन्स मिळतील मात्र 2 धावेने टीमची टोटल धावसंख्या 7 या अंकावरती. हिऱ्याची पारख जर करायची असेल ना तर अंधाराची वाट ही मात्र तुम्हाला नक्कीच पाहावी लागेल. कारण उजेडात काचेचे तुकडे सुद्धा चमकतात, पण ज्या वेळेस अंधार येतो ना त्यावेळी खरा हिरा चमकतो. अगदी अंधारात ही मॅच इथून मात्र जाताना खऱ्या अर्थानं आपण पाहतोय. आणि कोणता फलंदाज या अंधारातून या शेलू टीमला काढेल हे पाहावं लागेल. गोलंदाज तयार. इथे मोठा फटका, जबरदस्त स्ट्रोक, हुक केलाय चेंडूला आर पार, सीमा पार. हा येतोय 6 धाव्यांसाठी. बिग 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 हिट, षटकार. आतुरतेने वाट पाहत होता संघ शेलू. तो फटका मात्र या ठिकाणी येत असताना टीम शेलू साठी धनंजयच्या बॅट मधून इथून मात्र कमबॅक केलाय. बारी बारी होती, सबकी बारी होती, पहिले तुम्हारी फिर हमारी. पहिल्याच मागील चेंडूला आपण पाहिलं षटकार, दुसऱ्या चेंडूला केलाय कमबॅक. गोलंदाज करण जबरदस्त डॉट बॉलची या ठिकाणी सांगता झाले. ह्या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा उभारण्याचा मानस प्रयत्न इथून असेल. इथे पुन्हा एकदा मोठा फटका, चेंडूला केलंय हुक, चेंडू जाईल पुन्हा एकदा. बॅक टू बॅक जर आपण पाहतो चांगली फलंदाजी, बॅटच्या रडार मध्ये होता चेंडू, चेंडूला धाडले डीप मिड विकेटच्या वरतून. येतोय 6 धावांसाठी. बिग हिट, षटकार. जास्तीत जास्त धावा उभारण्याचा चला बॉलची व्यवस्था करायची, मैदानच्या आतमध्ये जुना बॉल फेकायचं, बॉल नको. सेकंड आमची मॅच कोणाची आहे आयोजक सूचना करा. आयोजक कमिटी सेकंड आमची मॅच, सेकंड आमचा सामना. दिने दादा सेकंड आमची मॅच कोणाची असेल.
जुना बॉल द्यायचा. अगदी त्या ठिकाणी जर का आपण पाहिलं ना तर स्कोअर कार्डवरती धावसंख्येत जर विचार केला ना तर इथून 19 धावा. तिसरं षटक प्रगतीपथावरती आहे. स्कोअर कार्डवरती धावसंख्या 19 धावा. अगदीच हे सत्र संपवूया त्याच्यानंतर आपण नक्कीच या ठिकाणी किती स्कोअर होतोय त्याच्यावरती डिफेंड राहूया. त्याच्यानंतर आपण नक्कीच या ठिकाणी सेकंडच्या सामन्याचं या ठिकाणी अनाउन्समेंट करू. खूप चांगला सामना आहे. जबरदस्त मॅच. 2 षटकामध्ये अधिराज्य गाजवलं बानसोली टीमनं या शेलू टीमवरती. परंतु इथून आता आपण पाहिलं तर धनंजय एक हार्ड हिटर फलंदाज कित्येक मैदानावरती या धनंजयनं अगदीच धुमाकूळ घातला होता. तो फलंदाज आपण पाहिलं तर या ठिकाणी धनंजयची कित्येक मैदानावरती आपण केली पाहिजे. एक चांगला स्फोटक फलंदाज आहे. सिंगल मात्र इथून कंप्लीट केले आणि सिंगलनं टीमची टोटल धावसंख्या 20 धावा. स्कोअर कार्डवरती धावसंख्या तब्बल 2.5 चेंडूच्या समाप्तीनंतर 20 धावा. पहिल्या 2 षटकामध्ये पहिल्या अडीचच्या सरासरीनं 5 धावा. त्यानंतर 15 धावा या 5 चेंडूभागी आपण पाहिलेत 5 चेंडूवरती. म्हणजे प्रत्येक चेंडूची सरासरी पाहिले ना तर 3च्या सरासरीनं आतापर्यंत 15 धावा कुठून काढल्यात या 5 बॉलवरती. थोडंसं महागडे षटक ठरलं आहे ते करणचं. यावेळेस लेफ्ट हँड बॅटर सोमनाथ ऑन स्ट्राईक हँडला. सोमनाथ देखील एक चांगला हार्ड हिटर फलंदाज आहे. परंतु पहिलेच नाईट रजनी शुक्ला आणि पहिल्या नाईट रजनी शुक्लेमध्ये एक चांगला खेळ मात्र नक्कीच या ठिकाणी करावा लागेल. इथे मोठा फटका अक्रॉस द लाईन सोमनाथच्या बॅट मधून हा येतोय धमाकेदार बिग हिट षटकार. धावफलकावरती 26. शेवटचं षटक प्रगतीपथावरती. तत्पूर्वी जाऊया डीजे मास्टरकडं. अगदी संजय नगर विपक्ष वेनगाव आणि निश्चितच या ठिकाणी दोन्ही संघनायक या पण टॉससाठी 3 षटकामध्ये धावा आल्या त्या मात्र 26 शेवटचं षटक प्रगतीपथावरती. अगदीच वारणे संघाला या ठिकाणी जवळपास आपण पाहिलं ना तर हाय स्कोर असल्यामुळे नक्कीच या ठिकाणी बाय मिळाले आणि निश्चितच या ठिकाणी आपण पाहतोय झेल ड्रॉप झाला आहे. झेलचा रूपांतर या ठिकाणी कॅच मध्ये होणं गरजेचं होतं. हा झेल होणं खूप गरजेचं होतं. परंतु इथून धावसंख्या एक धाव एक सिंगल धाव इथून मिळेल. 2 धावा. यस 2 धावा ऍड करचेस मास्टर स्कोरर. 2 धावेनं टीमची टोटल धावसंख्या जाऊन पोहोचेल 28 अंकावरती. असं वाटत होतं मॅच अंधारात गेले की काय पण खऱ्या अर्थानं अंधारातून यावेळेस धनंजय आणि सोमनाथने मॅच काढली. इथून चांगला फटका पुन्हा एकदा अलॉंग द कार्पेट खेळलाय. फंबल झालाय. खराब फिल्डिंग गचाल क्षेत्ररक्षण चेंडूला उचलफेक करणार तोपर्यंत रन्स कंप्लीट झाल्यात. पुन्हा एकदा 2 धावा. अगदी 2 धावेने टीमची टोटल धावसंख्या 30 अंकावरती. 2 षटकामध्ये धावा होत्या फक्त 5. असं वाटत होतं लॉस स्कोरिंग मॅच होते की काय परंतु त्यानंतर तिसऱ्या षटकामध्ये हल्ला चढवला. 3 षटकार, एक सिंगल आणि एक डबल आणि एक डॉट बॉल एकंदरीत त्या षटकामध्ये कुठून काढल्या तर तब्बल 21 धावा. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा धनंजय. परंतु यावेळेस बॅक टू द डग आउट. बॅटची लिडिंग एज बॅटची टॉप एज लागले आणि चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये. विकेटचं पतन. यावेळेस फलंदाजचा घेतला झेल आणि यावेळेस खेळाडूचा या फलंदाजचा मात्र संपवलाय खेळ. बॅक टू द डग आउट.
खेळत मॅच मध्ये थोडसा या ठिकाणी रंग बदलला. अगदीच रंग बदलणारा खेळ हा क्रिकेटचा खेळ. तुम्हा आम्हाला वेळ लावणारा खेळ हा क्रिकेटचा खेळ. तुमची आमची मैत्री नसताना मैत्री करून देणारा खेळ हा क्रिकेटचा खेळ. तुमची आमची ओळख नसताना ओळख निर्माण करून देणारा खेळ म्हणजेच हाच क्रिकेटचा खेळ. आणि इथून अपील मात्र जोरदार आणि बॅटची कडा घेऊन चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये. हा क्रिकेटची परिभाषा आपण पाहतोय. क्रिकेट मुले आपण आज सर्व एकत्रित आहोत. क्रिकेटनं खऱ्या अर्थानं आपल्याला बांधून ठेवलंय. क्रिकेटनं खऱ्या अर्थानं आपला समाज बांधून ठेवला असं म्हणायला हरकत नाही. कारण आपण पाहिलं ना तर दोन्ही समाज ठाकूर तत्करी समाज जर कोणी बांधून ठेवण्याचं काम केलं असेल तर या क्रिकेटच्या खेळानं अगदीच आपण एकत्रित येतो त्याचं मुख्य कारण हे क्रिकेट आहे. आणि याच क्रिकेटच्या खेळानं आपल्याला असंख्य असा मित्र परिवार निर्माण करून दिला आहे. नक्कीच खूप लांबवरती जाऊन आपण क्रिकेट खेळत असतो. अगदीच तालुक्याबाहेरच नाही तर जिल्ह्याबाहेर देखील जाऊन आपण क्रिकेट खेळत असतो. बरेचसं आदिवासी क्रिकेटचा फॉर्मॅट देखील आपण पाहिलं ना तर बरेचसं आदिवासी खेळाडू देखील अगदीच एक व्यावसायिक खेळाडू म्हणून उदयास येत असताना आपण पाहतोय. बरेचसे मोठमोठे खेळाडू आहेत. अगदीच बरेचशा आदिवासी क्रिकेटमधील चांगले चांगले प्रतिभावंत खेळाडू आहेत की त्यांनी देखील आपल्या नावाची छाप आपल्या नावाचा डंका अगदीच आपल्या तालुक्यामध्येच नाही तर जिल्ह्याबाहेर जाऊन अगदीच आपल्या नावाचा डंका आपल्या नावाची छाप मात्र नक्कीच सोडल्या. इथून आपण पाहतोय गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज झाला आहे मैदानच्या आतमध्ये. इथे चांगला फटका परंतु निश्चितच स्वतःच्या फलोत्रोमध्ये चेंडूला कॅरी केलंय. इथून मात्र आपण पाहतोय गॅदर करण्याचं काम फलंदाजांच्या मार्फत केलं जातंय परंतु इथून मात्र आलाय हा डॉट बॉलनं धावफलक स्थिरावलंय 30 अंकावरती. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. अतिशय चांगला सामना रोमहर्षक मॅच पाहायला मिळेल ही देखील. गोलंदाज तयार. इथे चांगला फटका एक्स्ट्रा कव्हर रिजनला वाडिशा एक्स्ट्रा कव्हर मध्ये चेंडूला धाडलं होतं. शिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करायचं होतं. इथून रनआउटची संधी विकेटचं पतन विकेट प्राप्त झाल्या आणि इथून पहिलं सत्र संपलंय. स्कोर कार्डवरती एकंदरीत धावसंख्या ते 31 येणारे 24 बॉल आणि बनवायच्या त्या 32 कंपल्सरी चेसिंग हा स्पर्धेचा नियम आहे. 8ची सरासरी प्रति ओव्हर मागे प्रति षटका मागे राखायची आणि त्या 32 धावांचं मात्र नक्कीच या ठिकाणी पाठलाग करायचे. तत्पूर्वी जाऊयात डीजे मास्टरकडे. देऊन आपण टॉस सोडून घ्यायचा आहे. सेकंड राऊंडची पहिली मॅच मैदानावरती पाहायला भेटेल परंतु इथे बांसोली विपक्ष शेलू अशी मैदानावरती लढत पाहायला भेटते. शेलू बॅटिंग करताना आपल्या वैयक्तिक जोरावरती 31 धावा जमवल्या आणि आता 32 धावसंख्येचं लक्ष असेल समोर ते बांसोली या टीमच्या संघाच्या अगेन्स्ट. खऱ्या अर्थाने आता 24 चेंडू 32 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. कशा पूर्ण होईल हे देखील पाहावं लागेल परंतु मी विनंती करतोय सलामीची जोडी लवकर लवकर मैदानात पाठवायची आहे. तसा वेळ घेऊ नका बांसोली टीम. आपण लगेच रवाना व्हायचा. नाईट रजनी आपण पाहतोय. फ्रेंडशिप चषक ढोणेवाडी अप्रतिम आयोजन आणि आजचा दुसरा दिवस आहे. दुसऱ्या दिवशी शेवटची लढत पहिल्या राऊंड मधली आणि अखेर आणि पुढचे सर्व सामने 2 षटकांचे खेळवले जातील अशी आयोजकांकडून आपल्याला सूचित करण्यात गेले होते. कारण की आपण घेतलेला अतिरिक्त वेळ तुम्हाला आता दोघीडोकी होताना दिसतं. कारण की तुमच्यावरती आयोजकांनी केलेलं प्रेम तुमच्यावरती दाखवली दया
ती मात्र आता तुम्हाला मागात पडताना दिसते. 24 चेंडू आणि 32 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. तर सलामीची जोडी मैदानात रवाना झाली आहे, ती म्हणजे मंगेश आणि जयेश. मंगेश आणि जयेशची सलामीची जोडी मैदानात रवाना झाली आहे. 32 धावसंख्येचा पाठलाग आता सहजरित्या सोपा करून ठेवता येईल का त्याच्या अगेन्स्ट फलंदाजी पाहायला भेटेल का त्याच्या अगेन्स्ट गोलंदाजी पाहायला भेटेल, असे बरेच प्रश्नचिन्ह होऊन मैदानात क्रिकेटचा सामना चालू आहे. तो म्हणजे पहिल्या राऊंडमधला शेवटचा सामना. मानसोली विपक्ष शेलू. धनंजय, चला मॅचला सुरुवात करायची, जास्त वेळ घेऊ नका. आधीच बराच वेळ आपला अतिरिक्त खर्च झालाय. वाजलेत आता घड्याळात 2:07 त्या अनुषंगाने कालच्या दिवसामध्ये टॉस उडवला जातोय. सेकंड राऊंडची पहिली मॅच 2 षटकांची ती मॅच असेल आणि या पुढील सर्व सामने 2 षटकांचे खेळले जातील. स्ट्राइक एंड वरती उभा असेल तो म्हणजे जयेश, नॉन स्ट्राइक एंड वरती मंगेश. गोलंदाजी मार्कमध्ये गोलंदाज वैयक्तिक पहिला आणि सांघिक पहिले षटक घेऊन येतो म्हणजे धनंजय. वैयक्तिक कोट्यातील आपल्या जबाबदारीच्या षटकामध्ये आता किती धावा खर्च होतील हे देखील पाहावं लागेल. परंतु त्या अनुषंगाने जर फलंदाजी झाली आणि जर जास्त धावा या ओव्हरमध्ये आल्या तर पुढच्या काही ओव्हरमध्ये धावा पाहायला भेटेल. परंतु पहिल्या चेंडू मागे सुरुवात करताना दिसतो तो म्हणजे गोलंदाजी करणारा गोलंदाज धनंजय. स्ट्राइक एंडवरती फलंदाज उभा तो म्हणजे जयेश. पुढचे सर्व सामने 2 षटकांचे खेळवले जातील. आयोजकांकडून कठोर निर्णय तुम्हाला त्याला सामोरं जावं लागेल. गोलंदाज तयार. पहिलाच बॉल खोलवर टप्प्याचा होता. बॅट आणि बॉलचा संपर्क होता होता राहिला, परंतु बॅटच्या आडव्या बट्ट्यामध्ये आला चेंडू. अखेर एकदा मात्र मिळाले का चोरटे धावेच्या मदतीने सुरुवात होताना दिसते. धावसंख्येला श्री गणेश केला जातोय एकेरी धावेने. या एकेरी धावेने धावसंख्या जाऊन पोहोचली ती बिनबाद 1 या आकड्यावरती. 23 चेंडू 31 समीकरण येऊन ठेपले. धावसंख्येत आता श्री गणेश केला गेलाय. या बॉलवरती आक्रमण करायचं होतं, परंतु बॉलचा एवढा वेग होता की या बॅटच्या रडारमध्ये चेंडू आला नाही आणि अखेर चेंडू गेला तो निर्धाव आणि डॉट बॉलची होती समाप्ती. धावसंख्या थांबली गेली ती बिनबाद 1 या आकड्यावरती. जकडून ठेवताना दिसतोय गोलंदाज धनंजय. हा चेंडू जोरदार अपील जरूर केले, परंतु पंचांनी दाट फेटाळली. डॉट बॉलची पुन्हा एकदा झाली समाप्ती. अप्रतिम दर्जाची गोलंदाजी आता मात्र धनंजयच्या माध्यमातून पाहायला भेटते, कारण की धावा रोखण्याचा संघर्ष आता मैदानावरती खऱ्या अर्थाने चालू आहे. त्या संघर्षाला मात्र 7 प्रत्येक खेळाडू आपल्या एफर्ट्स नुसार देत असताना दिसतोय, कारण की ज्या अनुषंगाने आपण अपील पाहिली ना तर सर्वच खेळाडूंनी आपला जोश या मैदानावरती दाखवला होता. या चेंडू मागे अखेर आता 3 चेंडूचा खेळ संपला गेला. धावसंख्या जाऊन पोहोचली ती बिनबाद 1 या आकड्यावरती. समीकरणामध्ये बदल पाहायला भेटते. येणारे 21 बॉल मध्ये 31 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. गोलंदाज तयार. फटका फसला गेलाय. चेंडू मागे क्षेत्ररक्षक प्रयत्न करेल आणि अखेर पकडलेला हा झेल. पहिला विकेट मंगेशच्या स्वरूपात बॅक टू डग आउट. हॅलो, पहिल्या विकेटचं पतन होत आहे. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय आपल्याला महेश. बॅट्समन आउट झालाय तो म्हणजे मंगेश. मैदानाच्या आतमध्ये नवीन फलंदाज दाखल झालाय तो अर्थातच
महेश मग बोलू गोलंदाजीच्या मार्गावर गोलंदाज पाहायला मिळतोय आपल्याला शेलू संघाचा धनंजय. इथे मात्र डॉट बॉलची सांगता होते. चांगली बॉलिंग मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते आपल्याला धनंजय याच्याकडून. 24 चेंडू आणि मात्र धावांची गरज आहे 32 होती. आता मात्र येणारे 19 चेंडू आणि 31 धावांची आवश्यकता. चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. अर्थात धनंजय याच्याकडून. शेवटचा चेंडू धनंजय तयार झालाय गोलंदाजीच्या मार्गावर. ओहो आडव्या बॅटनी फटका खेचायचा होता मात्र निर्धाव चेंज होती सांगता होते. इथे मात्र चांगलं षटक मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते आपल्याला. धनंजय याचं येणारे 18 चेंडू आणि मात्र 31 धावांची आवश्यकता. आवाज कमी कर. गोलंदाज सोमनाथ. चांगली बॉलिंग पाहायला मिळाली आपल्याला धनंजय याच्याकडून. सहा चेंडू मागे फक्त एकच धावान खर्च केल्या त्या अर्थात धनंजयने. मॅनेटरी पॉवरचं पहिलं षटक 1 धावांचं. चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली धनंजय याच्याकडून. नवीन बॉलर गोलंदाजीच्या मार्गावर तयार झालाय. राईट टर्म राऊंड द विकेटनं सोमनाथ. पहिला बॉल सोमनाथचा. यॉर्कर पद्धतीचा चेंडू त्याला मात्र खणून काढलाय. कव्हरच्या दिशेने क्षेत्ररक्षक उचलतोय फेकतोय तोपर्यंत मात्र 1 धाव कंप्लीट होताना पाहायला मिळते. चांगली बॉलिंग पाहायला मिळाली आपल्याला सोमनाथच्या कडून. स्ट्राईक एनला महेश पाहायला मिळतोय आपल्याला. भानसोली संघाचा हार्ड हिटर फलंदाज आहे. चला वेल घेऊ नका शेलू संघ. आत्ताशी आपली पहिल्या राऊंडची पहिलीच मॅच चालू आहे. आडव्या बॅटने फटका खेचायचा होता. चेंडू हवेमध्ये आहे. चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक मात्र अफील जोरदार पाहायला मिळाली पंचांकडून. इथे मात्र मैदानाच्या आतमध्ये काय होतंय धाव घ्यायची होती पण मात्र नाकारलं ते म्हणजे जयेश याने. लेग बायची 1 रन जोडली जाते खात्यामध्ये. धावसंख्या जाऊन पोचले ती अर्थातच 3. 2 चेंडू 3 धावा. धाव फलकावर लागल्यात. अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळते आपल्याला मैदानाच्या आतमध्ये शेलू संघाची. बॅटिंग देखील तेवढीच चांगली झाली. आता मात्र गोलंदाजीला देखील 100% इफेक्ट देताना पाहायला मिळतोय आपल्याला शेलू संघ. पुन्हा एकदा तिसरा बॉल आडव्या बॅटने फटका खेचून काढलाय. चेंडू जातोय सीमारेषा पार. षटकार चौकार. ओहो पंच आमच्याकडे बोलतायत की वाईट बॉल. आठ धावा धाव फलकावर लागल्यात. 3 बॉल 8 धावा धाव फलकावर लागल्यात. पुन्हा एकदा सोमनाथ तयार झालाय चौथा घेऊन गोलंदाजीच्या मार्गावर. पुन्हा एकदा आडव्या बॅटने फटका खेचत होता. क्षेत्ररक्षकाकडून झालेली चूक. ते मात्र चेंडू मागे क्षेत्ररक्षक धावतोय उचलतोय फेकतोय तोपर्यंत मात्र
2 धावा धावफलकावर लागल्यात. खराब फिल्डिंग पाहायला मिळते आपल्याला यष्टीरक्षक यांच्याकडून. मात्र 2 धावा धावफलकावर लागल्यात. स्कोर बोर्ड जाऊन पोहोचलाय तो म्हणजे 10 या आकड्यावर. येणारे 14 चेंडू आणि 22 धावांची आवश्यकता जिंकण्यासाठी फासनोली संघाला. भांजोली संघाला ते मात्र सरळ चेंडू चाललाय. धन्यवाद डीजे मास्टर. आमचे कॉमेंट्री मंचच्या जोरावरती खूप चांगलं समालोचन केलं आणि आता धावसंख्या जाऊन पोहोचली ते आतापर्यंत 15 या आकड्यावरती. 15 धावा धावफलकावरती लागल्यात आणि षटक संपलं गेलं. ती 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली ती 15 या आकड्यावरती. येणारे 12 बॉलमध्ये 17 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. त्या अनुषंगाने एकटाच खेळतोय तो म्हणजे जयेश. वैयक्तिक 6 चेंडू आणि 13 धावसंख्येवरती खेळताना दिसतोय. 15 माफ करा. सांगतो ना 13 ना. बरोबर आहे तुमचं. तू चुकू नको रे. चला स्पीडअप करायचे पण त्यांना विनंती करतो जास्त वेळ घेऊ नका आपण. कारण की आता वाजले 2:18 आणि ही शेवटची मॅच आहे. त्या अनुषंगाने तुम्ही जास्त वेळ घेऊ नका. ही प्रत्येक खेळाडूला विनंती आहे कारण की पंतांना देखील या मैदानावरती एवढ्या रात्रीमध्ये उभं राहून समोर शेवटी तुमच्या प्रत्येक निर्णयावरती लक्ष ठेवावं लागतं. त्या अनुषंगाने आपण तुम्ही स्पीडअप करायचं आहे आणि आपल्याला सामने सकाळच्या सत्रामध्ये न्यायचे नाही आहेत. त्या अनुषंगाने आपण स्पीडअप करायचं आहे. मनोज नवीन गोलंदाज तयार होताना दिसतोय. गोलंदाज तयार आहे. स्ट्राइक एंड वरती जयेश वैयक्तिक 13 या धावसंख्येवरती खेळताना दिसतोय. या बॉलवरती आक्रमण करायचं होतं परंतु बॅटच्या आडव्या पट्ट्यामध्ये चेंडू जातोय. दोन क्षेत्ररक्षकाला चकवून अखेर क्षेत्ररक्षकाचे प्रयत्न यशस्वी झाले आणि 2 धावा या पूर्ण होताना दिसतील आणि या 2 धावेच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 17 या आकड्यावरती. 17 धावा धावफलकावरती लागल्यात. 17 धावा 11 चेंडू आणि आता 15 धावसंख्येची गरज आहे जिंकण्यासाठी आणि त्या अनुषंगाने आता मोठे फटके मारावे लागतील. कारण की मागच्या मॅच मध्ये आपण पाहिलं की धावा जमवताना दाखवणे वाले होते. आडव्या बॅटने खेळून काढायचं होतं परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क अखेर होत नाही. डॉट बॉलची झाली समाप्ती. धावसंख्या थांबली गेली आहे ती म्हणजे 17 या आकड्यावरती. येणारे 10 चेंडू आणि 15 धावसंख्येची गरज. चला संजयनगर टीम आपले खेळाडू घेऊन कॉमेंट्री बॉक्सच्या उजव्या बाजूला यायचा. दांडी गोल इथे जयची केली आहे. आपल्या आत्मविश्वासाच्या जोरावरती गोलंदाजाने केली चांगली कामगिरी आणि फलंदाज मात्र तंबूच्या आश्रयाला. जयेश बॅक टू द आउट.
मास्टर. नवीन फलंदाज मयूर मैदानात उतरले. आता समीकरणामध्ये बदल पाहायला भेटेल. येणारे 9 चेंडू 15 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे आणि 17 धावसंख्येचा आतापर्यंत पट्टा पार केलाय. चला त्याचं स्पीड अप करायचं, जास्त वेळ घेऊ नका, कारण की आपल्याला अजून बरेच सामने खेळवायचे आहेत. 2-2 षटके जरी असले तरी ते टाइम घेताना दिसतील मैदानावरती. गोलंदाज तयार आहे. स्ट्रायकिंग वरती फलंदाज मयूर तयार होता दिसतोय. हा चेंडू खरा पाहायला भेटतोय. पंतांनी वाईट दर्शवले. अवंतर धावीने धावसंख्या वाढली गेली ती म्हणजे एकरी आकड्याने धावसंख्या धावून पोहोचली ती 18 आकड्यावरती. येणारे 9 चेंडू 14 धावसंख्येची गरज आहे. 3 मोठे फटके मॅच पूर्णपणे हवा घालवतील. हा चेंडू पुन्हा एकदा मोठा फटका मारायचा होता, परंतु बॅटच्या आणि बॉलचा संपर्क होत नाहीये. डॉट बॉलची झाली समाप्ती. धावसंख्या थांबली गेली आहे ती म्हणजे 18 आकड्यावरती. येणारे 8 बॉल आणि 14 धावसंख्येची गरज. जसे ते डॉट बॉल येणार तसं प्रेशर वाढलं जाणार. प्रेशर जसं वाढलं जाईल तसं तसं या मैदानावरती टेन्शनचं वातावरण निर्माण होईल. चांगला फटका पाहायला भेटतो कम्युनिटी बॉक्सच्या दिशेने. उचलणार फेकणार चुकीचा थ्रो आणि इथे मात्र क्षेत्ररक्षकाने केलेल्या चुका धावा खर्च होताना दिसतील आणि इथे मात्र 3 धावा खर्च होताना दिसल्या आणि 3 धावसंख्येच्या पाठलाग करता करता चांगल्या धावसंख्येचा पाठलाग आतापर्यंत होताना दिसतोय. 21 धावसंख्येपर्यंत बदल मारली. येणारे 7 चेंडू आणि 11 धावसंख्येची गरज. क्षेत्ररक्षकाच्या केलेल्या चुका आता इथे मात्र मॅच मध्ये थोडसा दुरुस्त करताना दिसतात, कारण की ज्या अनुषंगाने क्षेत्ररक्षक चुकला होता त्या अनुषंगाने आता गोलंदाजी केली गेली. पटका फसला गेलाय आणि फलंदाज बॅक टू डग आउट. धन्यवाद डीजे मास्टर. आता समीकरण बदलले गेले. येणारे 6 चेंडू 11 धावसंख्येची गरज. 2 मोठे फटके या मॅचची पूर्णपणे हवा घालवतील आणि 3 निर्धाव चेंडू या मॅचचं प्रेशर वाढवलं जाईल. काय होईल मॅच मध्ये हे पाहावं लागेल, कारण की क्रिकेट अनिश्चितनं भरलेला हा खेळ आहे आणि त्या खेळामध्ये तुमचं समर्पण खूप महत्वाचं असतं. अनोळखी व्यक्तीशी जिवलग मैत्री करून देणारा क्रिकेट हा खरा मित्र म्हणजे क्रिकेट. आणि या क्रिकेटच्या प्रेम आपल्याला इथपर्यंत घेऊन आलंय आज या नाईट रणजी स्पर्धेमध्ये. आणि या स्पर्धेमध्ये आता शेवटची मॅच खेळताना दिसतोय या पहिल्या राऊंड मधली. पांचोली विपक्ष शेलू. आता समीकरण बदलले. 6 चेंडू 11 धावसंख्येची गरज. या 2 धावा पूर्ण केल्या गेल्या आणि धावसंख्येचा जर विचार केला ना तर धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 23 या गडावरती.
चला स्पीडअप करायचंय. खेळाडूंना विनंती करतोय येणारे 5 चेंडू आणि या 9 धावसंख्येची गरज असेल जिंकण्यासाठी. गोलंदाज तयार. दिनेश स्ट्राईक एन वरती मयूर तयार आहे. हा चेंडू टप्पा पडल्यानंतर घेतलेली उचली आणि या विकेट किपरने केली चांगली कामगिरी. डॉट बॉलची झाली समाप्ती. धावसंख्या थांबली गेली आहे ती म्हणजे 23 या आकड्यावरती. आता समीकरण बदलले गेले. येणारे 4 चेंडू आणि या 9 धावसंख्येची गरज असेल. या 9 धावसंख्येचा पाठलाग कोणत्या पद्धतीने केला जाईल, कोणत्या फटक्याने केले जाईल स्वागत हे पाहावं लागेल. कारण की क्रिकेटमध्ये शेवटच्या क्षणापर्यंत झुंज देणं खूप महत्त्वाचं असतं. त्या अनुषंगाने फलंदाजी देखील ते खूप कठोरपणे करावी लागेल. आडव्या बॅटने खेळून काढला चेंडू जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. दणदणीत षटकार. खेळून काढला चेंडू जातोय बाउंड्री लाईन. आता समीकरण बदलले गेले. येणारे 3 चेंडू 3 धावसंख्येची गरज असेल. रफ अँड टफ क्षेत्ररक्षण सजवावं लागेल मैदानावरती. कारण की ज्या खराब फटक्याची आपण अपेक्षा करत होतो तो खराब फटका मयूरच्या बॅटमधनं आलाय आणि दिलासा दिला तो म्हणजे बांचोली संघाला. खऱ्या अर्थाने जर बांचोली संघाचा जर विचार केला ना, प्रतीक्षा करत होता की कसा फटका येईल मोठा. त्या अनुषंगाने जर फलंदाजी झाली आणि आता येणारे 3 चेंडू आणि 3 धावसंख्येची गरज असेल जिंकण्यासाठी. गोलंदाज तयार आहे. फटक्याचा मार जरूर खाल्लाय आणि आता खूप कठोर आणि निर्णायक क्षेत्ररक्षण पाहायला भेटते. या चेंडूवरती आक्रमण जरूर केले. फटका फसला गेला. क्षेत्ररक्षकाने प्रयत्न जरूर केले आणि अखेर मात्र या 2 धावा पूर्ण. दुसरी धाव घ्यायची आहे. दुसरी धाव घेता घेता विकेटची मदतीने धावसंख्या वाढली गेली आहे. आता समीकरण बदलले गेले. जरी विकेट गेली तरी आता मॅच हातात आली आहे. 2 चेंडू 1 धावसंख्येची गरज. डीजे त्याबद्दल तुमचं मनापासून आभार. 2 चेंडू आणि जिंकण्यासाठी फक्त 1च धावसंख्येची गरज. नवीन फलंदाज मैदानात उतरला तो म्हणजे राजनला आता मात्र आपल्या हा चेंडू आता मात्र प्रेशर वाढलं गेले. डॉट बॉल इथं मात्र टाकला गेलाय. आता मात्र समीकरण बदलले गेले. येणारे 1 चेंडू आणि 1 धावसंख्येची गरज. सुपर ओव्हर नसेल परंतु कंपल्सरी चेसिंग हा स्पर्धेचा नियम आहे. त्या अनुषंगाने तुम्हाला आता 1 धाव पूर्ण करणं गरजेचं असेल आणि त्यासाठी तुमचे प्रयत्न, तुमचे एफर्ट्स आणि तुमच्यामध्ये असलेली कौशल्यता, तुमच्यामध्ये असलेली भेदकता या मैदानावरती दाखवावी लागेल आणि सामना कसा जिंकला जाईल यावर त्याचा मोठे विचार मैदानावरती पाहायला भेटतील. जशी
पैसा वसूल मॅच मैदानावरती पाहायला भेट इथे मात्र काय घडलंय पंतांनी घेतलं थर्ड अंपायर पाहायला भेट एक धाव मात्र इथे कंप्लीट केली गेली अखेर आणि इथे मात्र सामना जिंकलाय तो म्हणजे पांचोली संघाने आणि मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरलाय तो म्हणजे धनंजयाला विनंती करतो की आपण आपला मॅन ऑफ द मॅचचा किताब गुणाडे वैयक्तिक 9 चेंडू 20 धावसंख्येवरती खेळला आणि 1 विकेट प्राप्त करून दिली आपल्या संघासाठी चला धनंजय मॅन ऑफ द मॅचचा किताब गुणाडे यायचे माफ करा मयूर वैयक्तिक 8 चेंडू आणि 14 धावसंख्येवरती खेळला तो म्हणजे बांचोली संघाचा मयूर आपण आपला सन्मान स्वीकारण्यात यायचा आहे कारण की